मिळालं का? अक्षय शिंदेचे प्रकरण आहे ते महाराष्ट्राचे मराठा आरक्षणचा मुद्दा होता। जरांगे पाटलांची आता प्रकृती खालवलेली आहे। कुठेतरी या मराठा ओबीसी वादावरून पडदा हटवण्यासाठी किंवा हे मीडियामध्ये जे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हा मुद्दा दाखवत होते रोज, कुठेतरी हा मुद्दा हटवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर केलं गेलं। काय आता मी त्याच्यावर काही बोललो की उद्या दिवसभर तेच चालू राहील। त्यामुळं आता त्यांना खाद्य देण्याची काही माझी इच्छा नाही आहे। पण एक खरं आहे की अनेक गोष्टीला सरकार घाबरायला लागलेलं आहे। त्यामुळं वेगळे उपाय हुडकण्याचा प्रयत्न सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा आहे। त्यांना आपला पराभव अटळ दिसतोय आणि त्यामुळं असे उद्योग काही गोष्टी ते करत असावेत असा माझा अंदाज आहे। त्यामध्ये वेगवेगळे इश्यू समोर येतात ते आणि जो आरोपी होता त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण असं बी सांगितलं की त्याला जर कधी बुरखा बांधलेला असेल तो बंदूक कसा हिसकू शकतो, पण ह्याच्यावरनं आता राजकारण जरा आणखीन पुढे जातं, काय सांगाल? असं आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे। त्याने बुरखा घातलेला होता आणि तो बंदूक कशी हिसकावू शकतो, तर ठीक आहे। आता त्यांनी काय केलं त्याचं कृत्य जे आहे ते समर्थनीय नाही आहे। आमचा मुद्दा एवढाच आहे की जी शिक्षण संस्था आहे त्याचे चालक फरार आहेत, पोलीस स्टेशनमध्ये FIR लवकर दाखल करून घेतला नाही, या दोन गोष्टी या धसाला लागल्या पाहिजेत आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे आता बाकी सगळं केस संपली असं सरकारने करू नये आणि ती चौकशी करावी। सरकारला खरं म्हणजे मी कसाबचं उदाहरण सांगितलं की एखाद्या गुन्हेगाराला फाशी द्यावी हे समाजाचं मत असतं, तसं कसाबच्या वेळी होतं। तेच मत आमचं आजही आहे की अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे, परंतु ते करत असताना त्यामध्ये त्याला सहभाग होणारे, त्याला मदत करणारे, त्याच्या गुन्ह्यात सहभागी असणारे या सगळ्यांचीच नावं बाहेर आली पाहिजेत ना। आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकर मळा धायरी येथे हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा